नमस्कार, राम राम मंडळी. कसं काय, सगळं मजेत ना? मी तुमचा मित्र आणि आजचा हा व्हिडिओ खास माझ्या त्या भावांसाठी आहे जे रात्रदिवस उन्हातानात पावसात कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती घाम घालतात. मग तुम्ही सेंटरिंग मिस्त्री असाल, बांधकाम मिस्त्री असाल, टाईल लावणारे मिस्त्री असाल, प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा पेंटर असाल, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देऊ शकतो. आपण हाताने काम करून तर पैसे कमावतोच, पण तेच काम मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कसे कमवायचे हे मी आज तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेत सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. आजकाल लोकांना घर कसं बांधायचं, नळ कसा दुरुस्त करायचा किंवा भिंतीला कोणता रंग चांगला दिसेल हे सगळं जाणून घ्यायची खूप ओढ आहे. ते सगळ्यात आधी यूट्यूबवर जाऊन सर्च करतात आणि येथेच तुमची संधी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जे कौशल्य आहे ते तुमचं भांडवल आहे. तुम्हाला वेगळं काही शिकायची गरज नाही. तुम्ही जे रोज काम करताय तेच जगाला दाखवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, भावा चॅनल तर काढू, पण त्यात दाखवायचं काय? तर ऐका. जर तुम्ही सेंटरिंग मिस्त्री असाल तर स्लॅब भरताना लोखंड कसं बांधायचं, लाकडी फळ्या कशा लावायच्या जेणेकरून स्लॅब लिकेज होणार नाही हे दाखवा. जर तुम्ही बांधकाम मिस्त्री असाल तर विटांची सांधेजोड कशी करायची, प्लास्टर करताना फिनिशिंग कसं आणायचं याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवा. टाईलवाल्या भावांनी एका रूम मध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी किती खर्च येतो, किचन बनवण्यासाठी किती खर्च येतो, असे भरपूर वेगवेगळे व्हिडिओ बनवू शकता. प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन मित्रांसाठी तर खूप संधी आहे. नळ गळत असेल तर काय करायचे, घराचे वायरिंग कसं असावं, शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी काय काळजी घ्यावे हे साधे साधे उपाय लोकांना सांगा. पेंटर बांधवांनी रंगांचं कॉम्बिनेशन आणि पुट्टी कशी लावायची याचे व्हिडिओ बनवावेत. व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला खूप महागड्या कॅमेराची गरज नाही. तुमच्या खिशात जो साधा टच स्क्रीन मोबाईल आहे तो पुरेसा आहे. काम करताना फक्त एका सहकार्याला सांगा की 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आवाज स्पष्ट असावा. आजूबाजूला जास्त गोंधळ नसेल तेव्हा बोला किंवा नंतर व्हिडिओला तुमचा आवाज व्हॉइस ओव्हर द्या. तुमच्या साध्या गावरान भाषेत बोलला तरी चालेल, कारण लोकांना तुमचं खरेपण आवडेल. आता मुख्य प्रश्न, पैसे कसे मिळणार? यूट्यूबवर पैसे कमवण्याचे 3 ते 4 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे मोनेटायझेशन. जेव्हा तुमच्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम पूर्ण होतो तेव्हा यूट्यूब तुमच्या व्हिडिओवर जाहिराती दाखवायला सुरुवात करतात आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतात. पण यापेक्षाही मोठा मार्ग म्हणजे लोकल ब्रँडिंग. समजा तुम्ही पुण्यात काम करताय आणि तुमचे व्हिडिओ बघून कोणाला तुमचं काम आवडलं तर ते तुम्हाला स्वतःहून फोन करतील आणि काम देतील. यामुळे तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळतील. दुसरा मार्ग म्हणजे स्पॉन्सरशिप. जर तुम्ही पेंटर असाल तर तुमचे व्हिडिओ खूप लोक बघत असतील तर रंगाच्या कंपन्या तुम्हाला त्याचे उत्पादन प्रमोट करण्यासाठी पैसे देऊ शकतात. प्लंबरला पाईप बनवणाऱ्या कंपनी संपर्क करू शकतात. तसेच तुम्ही व्हिडिओमध्ये जे साहित्य वापरता जसे ड्रिल मशीन, हातोडा किंवा इतर अवजारे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ॲफिलिएट मार्केटिंग मधून सुद्धा कमिशन मिळवू शकता. व्हिडिओ अपलोड करताना टायटल नाव एक साधं ठेवा. उदाहरणासाठी स्लॅबचं सेंटरिंग करताना या 5 चुका टाळा किंवा घराला पेंट करताना हा रंग वापरा. यामुळे लोक तुमचा व्हिडिओ पटकन शोधू शकतील. रोज व्हिडिओ टाकण्याची घाई करू नका, पण आठवड्यातून किमान 2 दर्जेदार व्हिडिओ नक्की टाका. सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळेल, पण खचून जाऊ नका. जसं घर एका दिवसात उभं राहत नाही, पाया मजबूत असावा लागतो, तसंच यूट्यूबचं पण आहे. हळूहळू तुमचा व्हिडिओचा पाया मजबूत झाला की त्यावर यशाची इमारत
नक्की उभी राहील. तर माझ्या कष्टाळू भावांनो, हात जोडून विनंती आहे की फक्त मजुरीवर अवलंबून राहू नका. तुमचं कष्ट जगाला दाखवा. तुम्ही फक्त कामगार नाही आहात, तर तुम्ही एक क्रिएटर आहात. आजच आपला मोबाईल उचला आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात करा. तुमची जिद्द आणि तुमचं कौशल्य तुम्हाला नक्कीच श्रीमंत बनवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर कामगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचंही भलं होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कष्ट करत राहा आणि प्रगती करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.